कुणी जन्माला येताना कुणी प्रॉपर्टी, पैसा, घरदार असा बॉन्ड करून घेऊन आलेलं का? की मी एवढा एवढाचा बॉन्ड केलाय आणि मी एवढं एवढं सगळं मिळवणार आहे आणि माझं हे असं होणार आहे, असं काही करून आले लोक नाही. मग ते कुठं मिळवलंय सगळं? इथं जन्म झाल्यावरती पृथ्वीवरती आपण सर्व मिळवले. मग सर्व इथंच मिळवलंय आणि सर्व इथंच टाकून जायचंय. मग मोह कसला? मोह कसला? मोह नसून अहंकार आपल्याला निर्माण होतो. का? कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो आणि त्या कर्तृत्वाच्या अहंकारामध्ये काय होतो? आपण भगवंतापासून, त्या परमात्म्यापासून, सद्गुरुरायांपासून आपण दूर फेकले जातो. म्हणून काय म्हणतात जनाबाई, तर हा संसार करत असताना, संसार करण्यासाठी साधू संतांनी कधीच सांगितले नाही की तुम्ही संसार सोडा आणि जपमाळ हातात घ्या आणि विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी नरेंद्र महाराज किंवा गुरूंचं, भगवंतांचं नामस्मरण करत वेड्यासारखे गल्ली बोळ्यातनं फिरत बसा, असं कुणी सांगितलंय का अध्यात्म करायला? नाही. आपले स्वतःचेच गुरु कशा आहेत? तो गृहस्थ आश्रमी आहेत, म्हणजे संसार करून परमार्थ करतात. मग साधू संत काय सांगताय की तुम्ही संसारात राहून परमार्थ साधायचा आहे. जनाबाई काय म्हणतात? दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता. म्हणजे काय? तर बघा जनाबाई म्हणतात की मी भांडी घासताना, धुणं धुताना, शेती करताना, गौऱ्या थापताना, गौऱ्या लावताना, गौऱ्या काढताना मी काय करते? विठ्ठल 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 हरिनाम घेते. मग माझं काय होतं? त्या कामामध्येच माझी भक्ती होती. त्या कामामध्येच मी काय करते? विठ्ठल परमात्म्याचं स्वरूप पाहते. सगळ्या ठिकाणी विठ्ठल परमात्माच भरून उरलेला आहे असा भाव ठेवते. कोण? जनाबाई. आणि जनाबाई सांगते तुम्ही मी जशी भक्ती केली तशीच तुम्ही भक्ती करा. दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंत. अनंत म्हणजे कोण? परब्रह्म परमात्मा. मग आपले स्वामी सुद्धा आपल्याला हेच म्हणतात ना की अनुरेणूत देव आहे नरेंद्र मने शोधून पाहे. म्हणजे चराचरामध्ये भगवंत आहे, पण ती पाहण्याची दृष्टी आपल्याला विकसित झाली आहे का? अजून नाही. पण आहे हे 100% खरं आहे. मग आपण काय करायचंय की आपण आपली सर्व दैनंदिन कामं करताना मन कुठं ठेवायचंय? भगवंतांच्या सद्गुरूंच्या चरणी. आणि देहाने काय करायचंय? देहाने आपली नित्य कर्म करायचे आहे. मग जर असा आपण परमार्थ केला तर आपल्याला मोक्ष आणि मुक्ती मिळायला वेळ लागेल का? हो, अजिबात लागणार नाही. जनाबाई हेच आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात की सोने नाणे हे काय आहे? इथंच ठेवून जायचंय. घर गाडी बंगला आज तुमचं आहे. बघा कोणीतरी, आता तुम्ही सुनबाई आहात, त्या सासूबाई आहेत, त्या सासूबाईंच्या आधी त्यांच्या सासूबाई होत्या. घर गाडी कोणाची होती? हो, त्यांची होती. आज तुम्ही सुनबाई झालात, घर गाडी शेती आज तुमची आहे. तुम्ही नंतर मृत्यूला प्राप्त होणार.